23 जुलैच्या सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून एक पोस्ट केली। त्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं की युवकांच्या हितापेक्षा महत्त्वाचं काही नाहीये। पेपरफुटीतील दोषींना शिक्षा देण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन केले जातील। त्याच दिवशी रात्री उशिरा एका व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं की फास्ट ट्रॅक कोर्टचा प्रस्ताव 24 जुलै रोजी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत ठेवण्यात येईल आणि पुढील आठवड्यात संसदेत या संबंधीचं विधेयक मंजूर करण्याचा प्रयत्न केला जाईल। दरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने पेपरफुटीची प्रकरणे हाताळण्यासाठी फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्ट स्थापन केले आहेत। पण फक्त फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन केल्याने पेपरफुटीसारख्या गंभीर समस्या खरंच संपतील का, की या व्यवस्थेतही काही मोठी त्रुटी आहेत? यापूर्वीच्या पेपरफुटीच्या प्रकरणांमध्ये नेमकं काय झालं? फास्ट ट्रॅक कोर्ट्सने किती जलद न्याय दिला आणि यापासून सरकारने काय शिकायला हवं? या सगळ्या प्रश्नाची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। 2002 ते 2025 या काळात देशभरात 45 मोठ्या परीक्षांमध्ये पेपरफुटीची प्रकरणे समोर आली आहेत। या सर्व परीक्षा अशा होत्या ज्यामध्ये किमान 1 लाख किंवा त्यापेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते। या 45 पैकी 27 परीक्षा सरकारी नोकरीच्या भरतीशी संबंधित होत्या, तर उर्वरित 18 परीक्षा कॉलेज महाविद्यालयाच्या प्रवेश परीक्षा आणि शालेय बोर्ड परीक्षा या होत्या। या सर्व प्रकरणांमध्ये मिळून 1758 आरोपींना अटक करण्यात आली होती। त्यापैकी 925 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आलं। पण इतक्या मोठ्या कारवाईनंतरही आजपर्यंत फक्त 2च प्रकरणांमध्ये शिक्षा सुनावण्यात आली आहे। 2 प्रकरणांमध्ये 32 आरोपी निर्दोष सुटले, तर 43 आरोपी अजूनही तुरुंगात आहेत आणि केवळ 18 जणांना दोषी ठरवण्यात आलं आहे। या 45 परीक्षांमध्ये एकूण 3.86 कोटी विद्यार्थी सहभागी झाले होते। पण पेपरफुटीमुळे अनेकांना नोकरी किंवा त्यांच्या आवडीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी 4 वर्षापर्यंत प्रतीक्षा करावी लागली। प्रत्येक परीक्षा पुन्हा घेण्यासाठी सरासरी 183 दिवसाचा कालावधी लागला। आता या सगळ्याकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर 45 पैकी 23 पेपरफुटीची प्रकरणे केंद्र किंवा राज्यांमध्ये भाजप सरकार असताना घडली। 14 प्रकरणे काँग्रेस सरकारच्या काळात घडली, तर उर्वरित 8 प्रकरणं इतर पक्षांच्या सरकारच्या काळात घडली। राज्यानुसार पाहिलं तर सर्वाधिक 11 पेपर उत्तर प्रदेशात फुटलेत, 7 राजस्थानमध्ये तर 3 गुजरातमध्ये फुटलेत। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे बहुतांश प्रकरणांमध्ये अनेक वर्षे सुनावणी सुरू राहिली, आरोपींना जामीन मिळत राहिला आणि काही प्रकरणांमध्ये तपास यंत्रणांनी आरोपींना बेपत्ता घोषित करून प्रकरणं बंद केली। त्यामुळे पेपरफुटी विरोधातील कारवाईचा वेग आणि अंतिम निकाल यावर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। आता सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या नीट 2026 प्रकरणाकडे वळूया। 3 मे 2026 रोजी झालेली नीट परीक्षा पेपरफुटीच्या आरोपानंतर 12 मे रोजी रद्द करण्यात आली। या प्रकरणाचा तपास सध्या CBI, राजस्थान, SOG आणि विविध राज्यांच्या पोलिसांकडून केला जात आहे। आतापर्यंत 13 आरोपींना अटक करण्यात आली आहे। मात्र या सगळ्या प्रकरणामुळे पेपरफुटी रोखण्यासाठी देशात नेमका कायदा आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे आणि जर असेल तर तो किती प्रभावी आहे? तर जून 2024 पर्यंत पेपरफुटीसाठी स्वतंत्र असा कोणताही केंद्रीय कायदा अस्तित्वात नव्हता। अशा प्रकरणांमध्ये IPC मधील 420, 120B आणि 467 ते 471 या कलमांखाली फसवणूक, गुन्हेगारी कट आणि बनावटगिरीचे गुन्हे दाखल केले जात होते। मात्र या कायद्यांमध्ये जामीन मिळवण्यावरील कठोर निर्बंध नव्हते। काही राज्यांनी स्वतंत्रपणे कॉपी विरोधात कायदे केले, काही ठिकाणी मनी लॉन्ड्रिंग कायदा, तर उत्तर प्रदेशमध्ये काही प्रकरणांमध्ये गँगस्टर कायदाही लागू करण्यात आला। मात्र तरीही पेपरफुटीच्या घटना थांबत नव्हत्या। याच पार्श्वभूमीवर 2024 मधील नीट UG आणि UGC परीक्षांमधील गैरव्यवहारानंतर केंद्र सरकारने 21 जून 2024 रोजी सार्वजनिक परीक्षा अधिनियम लागू केला। या कायद्यानुसार पेपर फोडणे, पेपरफुटीस मदत करणे, चुकीच्या मार्गाने OMR सीट मिळवणे, नक्कल करून घेणे, परीक्षेसाठी वापरल्या जाणाऱ्या संगणक नेटवर्कमध्ये छेडछाड करणे, परीक्षाशी संबंधित बनावट वेबसाईट तयार करणे किंवा परीक्षकाला धमकी देणे यासारख्या सर्व कृत्यांना गुन्हा घोषित करण्यात आला आहे। या कायद्यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सर्व गुन्हे अजामीनपात्र आहेत। मात्र या कायद्यानंतर न्यायालयातील प्रक्रियेदरम्यान अनेकदा कायदेशीर त्रुटी, प्रतिक्रियात्मक चुका किंवा पुराव्यातील कमतरता याचा फायदा घेत आरोपी शिक्षा टाळतात, अशी टीका अनेकदा केली जाते। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता नीट UG 2026 प्रकरणासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन केल्याने खरंच पेपरफुटीसारख्या समस्या सुटतील का, असा प्रश्न उपस्थित झालाय। याचं उत्तर इतकं सोपं नाहीये, कारण या संपूर्ण व्यवस्थेमध्ये 3 मोठ्या अडचणी आहेत। पहिली अडचण म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्टावर केंद्र सरकारचं थेट नियंत्रण नाही। त्याचं प्रशासन आणि कामकाज राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश आणि संबंधित उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत येतं।
याशिवाय संविधानाच्या कलम 233 नुसार जिल्हा न्यायालय, कनिष्ठ न्यायालय आणि फास्ट ट्रॅक कोर्टांमध्ये न्यायाधीशांची नियुक्ती राज्याच्या उच्च न्यायालयाच्या शिफारशीवर आणि राज्यपालांच्या मंजुरीने केली जाते। या प्रक्रियेत केंद्र सरकारची थेट भूमिका नसते। दुसरी अडचण म्हणजे प्रत्येक प्रकरणाचा जलद निकाल देणं प्रत्यक्षात खूप कठीण असतं। मार्च 2026 मध्ये लोकसभेत सरकारने सांगितलं होतं की एखादा खटला किती लवकर निकाली निघेल हे केवळ न्यायालयावर अवलंबून असतं। पायाभूत सुविधांची उपलब्धता, तपासात वेग, पुराव्याचे स्वरूप, साक्षीदारांची उपस्थिती, तपास यंत्रणा, सरकारी वकील, बार असोसिएशन आणि इतर अनेक घटकांवर प्रत्येक खटल्याचा कालावधी अवलंबून असतो। म्हणून फास्ट ट्रॅक कोर्ट असलं तरी प्रत्येक प्रकरण काही महिन्यातच संपेल अशी हमी देता येत नाही। तिसरी अडचण म्हणजे घाईत न्याय दिल्यास चुकीच्या निर्णयाचा धोका वाढू शकतो। उच्च न्यायालयाने याबाबत अनेक वेळा महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली आहेत। 2002 मध्ये 7 न्यायाधीशाच्या घटनापीठाने स्पष्ट केलं होतं की गुन्हेगारी खटल्याच्या निकालासाठी कोणतीही निश्चित अंतिम मुदत ठरवणं योग्य नाही, व्यावहारिक किंवा न्यायसंगत नाही। केवळ वेळ संपला म्हणून न्यायालयाने खटला संपवणं अपेक्षित नाही। यापूर्वी स्थापन करण्यात आलेल्या फास्ट ट्रॅक कोर्ट्सने आतापर्यंत किती प्रभावी काम केलं आहे त्यावर देखील एक नजर टाकूयात। सध्या देशात 2 प्रकारची फास्ट ट्रॅक कोर्ट्स आहेत। यामध्ये पहिला प्रकार म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्ट्स। 14व्या वित्त आयोगाने 2015 ते 2020 या कालावधीत देशभरात 1800 फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याची शिफारस केली होती। या न्यायालयाचा उद्देश होता की खून, अपहरण, महिला, मुले, दिव्यांग किंवा आजारी व्यक्तींवरील गंभीर गुन्हे तसेच 5 वर्षापेक्षा जुनी मालमत्तेची प्रकरणं जलद गतीने निकाली काढणे। मात्र जानेवारी 2026 पर्यंत देशात 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये केवळ 862 फास्ट ट्रॅक कोर्ट्स स्थापन होऊ शकली आहेत। म्हणजे शिफारस करण्यात आलेल्या न्यायालयाच्या तुलनेत प्रत्यक्षात निम्म्याहूनही कमी न्यायालये उभी राहिली। दुसरा प्रकार म्हणजे फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्ट। केंद्र सरकारने 2019 मध्ये निर्भया निधी अंतर्गत ही योजना सुरू केली। याचा मुख्य उद्देश होता महिला आणि मुलांवरील अत्याचार, विशेषतः पोस्को कायद्याअंतर्गत येणाऱ्या प्रकरणाची जलद सुनावणी करणे। सध्या 29 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 774 फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्ट्स कार्यरत आहेत। त्यापैकी 398 न्यायालये पोस्को विशेष न्यायालये आहेत। भारतीय न्याय संहिता BNS मध्ये शिफारस करण्यात आली आहे की बहुतेक गुन्हेगारी खटल्यांचा निपटारा 2 वर्षाच्या आत, तर महिलांवरील अत्याचारासारख्या गंभीर प्रकरणाचा निपटारा 2 महिन्याच्या आत व्हावा। याशिवाय फास्ट ट्रॅक कोर्ट्स योजनेनुसार प्रत्येक न्यायालयाने दर 3 महिन्यात 42 खटले म्हणजेच वर्षाला सुमारे 165 प्रकरणांचा निपटारा करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे। मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळं दिसतं। सरकारी आकडेवारीनुसार 2024 मध्ये फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्टमध्ये 88,902 नवीन प्रकरणं दाखल झाली। प्रत्येक 85,595 प्रकरणाचा निपटारा करण्यात आला, म्हणजेच वार्षिक निपटारा दर जवळपास 96% होता। 2023च्या अखेरीपर्यंत फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्टमध्ये 24 लाखाहून अधिक प्रकरणं प्रलंबित होती। म्हणजेच नवीन प्रकरणाचा निपटारा होत असला तरी प्रलंबित खटल्यांचा डोंगर अजूनही मोठा आहे। याचाच अर्थ असा की फास्ट ट्रॅक कोर्टची संकल्पना चुकीची नाही, पण न्यायालयांची संख्या, न्यायाधीशांची उपलब्धता, तपास यंत्रणाची क्षमता आणि न्याय प्रक्रियेचा वेग या सगळ्या गोष्टी एकत्रित सुधारल्याशिवाय केवळ फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करून संपूर्ण समस्या सुटणार नाही। एकूणच पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेली फास्ट ट्रॅक कोर्टची घोषणा ही निश्चित एक महत्त्वाची आणि सकारात्मक पायरी मानली जाऊ शकते। त्यामुळे पेपरफुटीच्या प्रकरणांना प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे। मात्र गेल्या 2 दशकांचा अनुभव पाहिला तर केवळ फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन झाल्यामुळेच दोषींना तात्काळ शिक्षा मिळेल अशी खात्री देता येत नाही। कारण पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा असणं जितकं आवश्यक आहे तितकंच आवश्यक आहे प्रभावी तपास, वेळेत आरोपपत्र, पुरावे मजबूत असणं, न्यायालयांमध्ये पुरेसे न्यायाधीश असणं आणि अपील प्रक्रियेला गती मिळणं। यापैकी एखादी कडी कमकुवत राहिली तर न्याय पुन्हा वर्षानुवर्षे लांबू शकतो। म्हणून खरा प्रश्न फास्ट ट्रॅक स्थापन होणार का हा नाही, तर फास्ट ट्रॅक कोर्ट खरोखरच फास्ट न्याय देऊ शकेल का हा आहे। आणि हा प्रश्न केवळ नीट UG 2026 पुरता मर्यादित नाही, तो देशातील प्रत्येक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विश्वासाशी जोडलेला आहे। तुमच्यामध्ये पेपरफुटी रोखण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट्स पुरेसा आहे का, की परीक्षा घेणाऱ्या संस्थांमध्येच मोठे संरचनात्मक बदल करण्याची गरज आहे? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या लगावबत्ती या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।